जय शिवराय, जय शंभूराजे. शिवाजी महाराज हे अत्यंत धाडसी, पराक्रमी आणि कर्तव्यनिष्ठ योद्धा होते. एकदा औरंगजेबाने आपल्या 50व्या वाढदिवसाला शिवाजी महाराजांना बोलवले आणि कैद केले. तेव्हाचा हा प्रसंग, आग्र्याहून सुटका, हा शिवाजी महाराजांच्या जीवनातील एक महत्वाचा आणि धाडसी प्रसंग मानला जातो, ज्याने त्यांना महान योद्धे आणि राज्यकर्ते म्हणून ओळख मिळवून दिली. सह्याद्रीतल्या पावसाने बेफाम जोर धरला होता. विजासकट तो झिम्मा फुगडी खेळत होता. त्यात अमावास्येची काळोखी रात्र, किर्र अंधार. सयाजी गुडघ्या एवढ्या चिखलातून वाट काढत होता, धावतच होता. मोगली छावणीपासून जेवढ्या लवकर दूर पळता येईल तेवढे पळायचे होते. स्वराज्यावर आसमानी संकट धावून येत होते. कोणाही मोगली सैनिकाच्या हाती लागू नये याची काळजी सयाजी घेत होता. धावता धावता पडत होता की पडता पडता धावत होता. हातापायाला खरचटले होते. अंगावरचे कपडे पण ठिकठिकाणी फाटले होते. अगदी कशाचेही त्याला भान नव्हते. काही करून लवकरात लवकर बहिर्जींना गाठायचे होते. तशी खबर बहिर्जींनी पुढे सांगणारा पैरागैरा कोणीही नव्हता. बहिर्जीचा पट्टशिष्य होता आणि चुकीच्या माहितीसाठी कडेलोटाची सजा सयाजीला ठाऊक होती. तेवढ्यात बहिर्जींचा अजून एक हेर धावतच आला. दख्खनला असलेल्या अनेक मोगली छावणीतून मोठ्या लढाईसाठी तयारी चालू असल्याची पक्की खबर त्याने आणली होती. राजे आता कुठे असतील याचा अंदाज लावत बहिर्जींनी आपला घोडा बेफाम सोडला होता. राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या गुंजवणे गावात राजे आपल्या काही निवडक सैनिकांसोबत स्वराज्यावर करडी पण मायेची नजर फिरवत होते. सोनपिवळी शेती वाऱ्यावर डोलत होती. नुकताच पाऊस पडून गेला होता. बिनघोर शेतीची कामे चालली होती. आता मोगलांचे भय राहिले नव्हते. बाया बापड्या आपल्या राजाला बघून दोन्ही हातांची बोट डोईवर कडाकडा मोडत होती. त्यांचे आशीर्वाद राजांच्या पाठी उभे राहत होते. समोर आलेले भवानी मातेचे देऊळ पाहताच राजे घोड्यावरून खाली उतरले आणि देवळात भवानी मातेकडे स्वराज्यासाठी सुख मागणार. तेवढ्यात तिथे भगवी वस्त्रे परिधान केलेला, कपाळावर केशरी गंध, काळ्या भोर जटा आणि गळ्यात रुद्राक्षांच्या माळा असलेला भरभक्कम शरीराचा एक योगी हातात चिमटा घेऊन उभा राहिला. तेव्हा राजांच्या काही सरदारांनी त्याला भिक्षा म्हणून काही द्रव्य देऊ केले, पण त्याने ते घेण्यास स्पष्ट नकार दिला आणि राजांना आशीर्वाद देऊ लागला. एखादा योगी, साधू, संत, फकीर खाली हाताने राजे परत पाठवत नाहीत हे त्या योग्याला ठाऊक होते आणि बरोबर त्या अंदाजाप्रमाणे राजे स्वतः घोड्यावरून उतरून त्या योग्याजवळ आले आणि त्या योग्याने राजांना आशीर्वाद देता जगदंब 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 हा परवलीचा शब्द उच्चारला. हे ऐकताच राजांना कळून चुकले, हे दुसरे तिसरे कोणी नसून बहिर्जी नाईक आहेत. काहीतरी नक्कीच महत्वाची खबर असल्याशिवाय जगदंब 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 हा परवलीचा शब्द उच्चारणार नाहीत. सैनिकांना काही अंतरावर थांबायला सांगून राजे त्या योग्याबरोबर बोलण्यासाठी उभे राहिले. बहिर्जी सांगू लागले, राजे, औरंग्याच्या सुरतेवरची थप्पड त्याच्या जिव्हारी लागली आहे. स्वराज्य मातीमोल करायला औरंग्याचे 2 सरदार येत आहेत. लाखो सैन्य, हत्ती, घोडे, दख्खनचा हवा तेवढा खजिना त्यांच्या दिमतीला दिला आहे. त्यांच्या विनंतीवरून औरंगजेबाने त्यांचे कैदी नगर, परिंडा अशा मोठ्या किल्ल्यात ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यापैकी एका सरदाराला स्वतःच्या अंगातील कबा व गळ्यातील मोत्याचा कंठा आपल्या हातांनी दिला आहे. त्या सरदाराने हे आपल्या यशासाठी धार्मिक आणि तांत्रिक विधी करून घेतले आहेत आणि स्वतःही ते रणधुरंदर आहेत. इतर मोगली सरदारांसारखे नाहीत ते. सत्ता, पैसा, हिरे, मोती सर्व गौण आहेत त्यांच्यासाठी. औरंगजेबाचे पिढीजात एकनिष्ठ चाकर आहेत ते. राजांनी विचारले, बहिर्जी, आपला काय अंदाज? किती वेळ आहे आपल्याकडे तयारीसाठी? 20 ते 25 दिवस. बहिर्जींनी आपला अंदाज सांगितला. मोगली आक्रमण येणार याची राजांना जाणीव होती, पण खुद्द हा सेनानी येईल ही कल्पनाही त्यांनी केली नव्हती. स्वराज्याचा घास घ्यायला कळी काळाने राहू केतू पाठवले होते आणि तेही जिभेला चाटत चाटत तुफानाच्या वेगाने सुटले होते. त्यातला एक होता औरंगजेबाच्या खास मर्जीतील दिलेर खान आणि दुसरे मिर्झा राजे जयसिंग. मिर्झा म्हणजे राजपुत्र अकबर बादशहाने त्याचा सेनापती मानसिंग याला तो मान दिला होता. त्याची कामगिरी तशीच होती. अशा शूर राजपूत कचवाह घरात जन्माला आलेले मिर्झा राजे जयसिंग आपल्या वयाच्या 8व्या वर्षी जहागीरच्या सेवेत रुजू झाले. औरंगजेबाला गादीवर बसवण्यात त्यांनी महत्वाची भूमिका निभावलेली होती. शहाजहानच्या काळात शहजादा
शहा शुजा बरोबर ते अफगाणिस्तानाच्या मोहिमेवर सहभागी झाले होते. त्यांच्या उर्मट तलवारीने खूप मोठा पराक्रम गाजवला होता. काबूल कंदाहारचा परिसर जिंकून मोगलाईला जोडण्यात त्यांचा मोठा वाटा होता. मिर्झा राजे जयसिंग उर्दू, तुर्की आणि फारसी भाषांचे उत्तम जाणकार होते. मोगली शिष्टाचार, दरबारी रीतिरिवाज यात ते पारंगत होते. औरंगजेबाने त्या काळी फक्त मोगली राजपुत्रांना देण्यात येणारा मान त्यांना दिला होता. त्यात उच्च प्रतीचा घोडा, हत्ती, मोत्यांची माळ असे काही होते आणि त्याने मिर्झा राजे जयसिंगाला माझ्या जागी मी तुम्हाला दख्खनेत पाठवित आहे असा संदेश दिला होता. बडे बडे सेनापती राजांना वेसन घालण्यात अपयशी ठरल्यावर औरंगजेबाने मिर्झा राजे जयसिंग यांची निवड केली होती. आदेश फक्त एकच होता, ते चिमटी एवढे शिवाचे राज्य चिरडून टाका. आणि दुसरा होता दिलेर खान, औरंगजेबाच्या खास मर्जीतला सरदार. मिर्झा राजे जयसिंग आणि शिवाजी महाराज दोघेही राजपूत आणि त्यात शंकराचे भक्त आणि कदाचित ह्याच कारणाने पुढे मागे एकत्र येतील आणि शतकानुशतक मोठ्या डामडौलात उभे असलेले मोगली साम्राज्य कोसळायला वेळ लागणार नाही या संशयाने औरंगजेबाने दिलेर खानाला बरोबर पाठवले होते. आणि कित्येक बडे बडे सरदार जसे की दाऊद खान कुरेशी, राणा रायसिंग, कुबात खान, सुजन सिंग बुंदेला आणि मिर्झा राजे जयसिंग यांनी आपल्या तोपखान्याकरता मुख्य म्हणून निकोलाओ मनुची यास घेतले होते. आणखी एक महत्वाचे कारण, छत्रपती शिवाजी महाराजांनी निजामशाही तळ कोकणातील बराचसा भाग 1657 ते 1665 पर्यंत जिंकून घेतला होता. त्यात प्रामुख्याने कल्याण, भिवंडी आणि आसपासचा परिसर या प्रदेशाचा समावेश होता. हा भाग 1636 ला शहाजहान आणि आदिलशहा यांच्यात झालेल्या तहात मुघलांकडे आला होता. तो परत मिळवणे हा मिर्झा राजे जयसिंगाच्या स्वारीमागचा प्रमुख हेतू होता. पुण्याला मिर्झा राजे जयसिंग याचा तळ पडला होता. आदिलशहा, कुतुबशहा, इंग्रज, डच, पोर्तुगीज, जावळीचे मोरे या सर्वांना येऊन भेटीची आमंत्रणे गेली होती. हे चिमटी एवढे स्वराज्य कायमचे नेस्तनाबूत करायचे होते. छावणी अस्ताव्यस्त पसरली होती. ठिकठिकाणी दारुगोळा, घोडे, तोफा, शस्त्रांना धार काढणारे कारागीर दिसत होते. पहिले 2 ते 3 दिवस बहिर्जी आणि साथीदारांचा वेळ कुठे काय काय आहे ते बघण्यात गेला. मिर्झा राजांचा शामियाना छावणीच्या बरोबर मध्ये होता आणि आसपास बाकी सरदारांचे शामियाने अनेक मराठी सरदार पण मिर्झा राजांच्या सोबत होते. त्यामुळे बहिर्जी आणि त्यांचे साथीदार मराठी सैनिकांचा वेश करूनच छावणीत फिरत होते. आठवडा तर असाच गेला, पण मिर्झा राजांच्या शामियान्यात नेहमीचे सरदार दिसत होते. बहिर्जी आसपासच घुटमळत होते आणि अचानक छावणीच्या उत्तरेला तुतारी, शिंगे, करणे, ताशा यांचा आवाज येऊ लागला. तसे मिर्झा राजे आवाज ऐकून छावणीतून बाहेर आले. वय वर्षे 60, करारी मुद्रा, अनुभवाने पार पांढरे झालेले केस, अक्कड मिशा, उलट्या वळलेल्या, भरघोस दाढी, धिप्पाड माणूस, ज्याने कधी पराभव पाहिलाच नाही आणि स्वतःच्या मनगटावर संपूर्ण भारतावर हुकूमत करू शकतो असे मिर्झा राजे जयसिंग. पण आज तेच मोगलांची चाकरी करण्यात धन्यता मानत आहेत. बहरजी एक वेळ त्यांच्याकडे पाहतच राहिले. कुतुबशहा आला होता त्यांना भेटायला. बहरजी आपल्या नजरेने आणि कानाने सर्व काही टिपत होते आणि पुढच्या 5 ते 6 दिवसात आदिलशाही सरदार, इंग्रज, डच, पोर्तुगीज, जावळीचे मोरे आणि जे कोणी सरदार राजांच्या विरुद्ध होते ते सर्व येऊन मिर्झा राजांना भेटून गेले. अनेकांना युद्धात सामील होण्यासाठी खलिते पाठवले होते आणि जंजिराच्या सिद्धी त्याला कसे विसरणार. आणि सगळ्याकडून एकच वायदा घेतला होता, शिवाजीला कोणत्याही प्रकारे मदत करायची नाही. शिवाय मावळी मुलखातील अनेक सरदार त्यांना मुलखाची खडानखडा माहिती आहे. त्यांना साम, दाम, दंड, भेद हर प्रकार आजमावून सैन्यात सामील केले जात होते. काही करून हे स्वराज्य त्या औरंगजेबाला चिरडायचेच होते. बहरजीराजे आणि अनेक मंडळी चिंतेत सदरेवर बसली होती आणि तेवढ्यात मिर्झा राजांचा स्वार खलिता घेऊन पोहोचता झाला. तिथे खलिता पोहोचता झाला आणि तिथे दिलेर खान आणि मिर्झा राजे यांनी पुरंदरच्या पायथ्याशी तळ टाकला. जिथे बघावे तिथे अफाट सैन्यसागर. प्रथम वज्रगडावर हल्ला सुरू झाला आणि आसपासच्या परिसरात जाळपोळ, लुटालूट सुरू झाली. मिर्झा राजांनी स्पष्ट शब्दात आदेश दिला होता, जो काही तह होईल तो त्यांच्या अटींवर होईल
आणि ते सांगतील त्या ठिकाणीच होईल आणि लवकरात लवकर पुरंदरच्या पायथ्याशी येऊन भेटा. काहीच विचार करायला वेळ नव्हता. तेवढ्यात बहिर्जींच्या नजरबाजाने खबर आणली. खबर पक्की होती. एक मोगली सरदाराला फितवून त्यांच्याकडून काढून घेतले होते. खबर अशी होती, तहाचे कारण पुढे करून मिर्झा राजांना आणि शंभूराजांना आग्र्याला पाठवणार हे नक्की होते. बहरजींनी पुन्हा एकदा खात्री करून घेतली. रामजी अशी उडती खबर नक्कीच आणणार नव्हता. पटापट पावले उचलायला हवी होती. तहाची तारीख ठरली 12 जून 1665. फक्त 10 दिवस हातात होते. बहरजी आणि राजे आणि खाशी सरदार मंडळी बराच वेळ खलबतखान्यात बसली होती. 2दा जेवणाचे थाळे परत पाठवले गेले. रामजीकडे कसलासा निरोप देऊन बहरजी पुन्हा बैठकीत गुंग झाले. उगवतीच्या दिशेला जसे झुंजूमुंजू झाले तसे सर्व उठले आणि बहरजी मुजरा करून गडाखाली आले. रामजीने आधीच घोडे तयार ठेवले होते. दोघांनीही घोडे भरधाव सोडले आणि आधीच ठरलेल्या ठिकाणी आले. रामजीने आपले काम चोख बजावले होते. जवळजवळ 300 ते 400 नजरबाज तयार होते. बहरजींनी सर्वांना सूचना दिल्या. 200 जणांना आग्र्यात आणि आसपासच्या परिसरात शक्य तितक्या लवकर पोहोचायचे होते. कुठे लपायला जागा आहे, कुठे जंगल आहे, कोण आपल्या ऐन वेळेला कामी येऊ शकतो, कुठच्या चोरवाटा आहेत, किती सैन्य आहे, सर्व माहिती पाहिजे होती. स्वराज्यावर संकट आले होते. ठरलेले सर्व निरोपाचे विडे घेऊन दौडत सुटले. बाकीचे राहिलेले त्यांना सूचना दिल्या. राजे जेव्हा प्रवासाला निघतील तेव्हा त्यांच्या भोवती एक अदृश्य धावतं रिंगण तयार करायचे. इथल्या खबरा आणि आग्र्याच्या खबरा राजांना वेळेवर मिळाल्या पाहिजेत. आणि काही जणांना फक्त सांगितले अफवा पसरा. शिवाजी एकच वेळेला 2 ठिकाणी असतो. 15 फूट उडी मारू शकतो. कधीही गायब होतो. भूत आणि पिशाच त्याला वश आहेत. बैठक संपवून बहिर्जी उठले आणि घोडा न घेताच अजून जंगलात चालत होते. भिवाजी आणि शिवाजी दोघेही बहिर्जीची वाट पाहत होते आणि बहिर्जींना पुन्हा पाहताच त्या मुक्या पक्ष्यांनी कल्ला करायला सुरुवात केली. बहिर्जी सांगत होते, आताची झेप फार उंच घ्यायची आहे. पार आभाळाला हात लावून यायचे आहे. पुरंदरला वेढा पडला. अगदी नेटाने झुंजला. मुरारबाजी फक्त 700 मावळ्यानिशी आणि दिलेरखानाच्या 5000 मोगलांना भारी पडला. पुरंदर शेवटच्या घटका मोजत होता आणि आता मरायचे तर मारूनच मरायचे. काही कळण्याच्या आत गडाचा दरवाजा उघडला गेला. कोणी कल्पनाच केली नव्हती तिथे राजे मिर्झा राजे जयसिंग बरोबर वाटाघाटी करत होते. इतके दिवस झुंजणारा गड असा पडला. दिलेरखानाला वाटले गड आला ताब्यात. लढाई काही काळ थांबली. मोगली फौज नाचायला लागली. आनंद झाला. सर्वांना किल्लेदार मुरारबाजी आणि मावळे खाली धावत येताना दिसले. एवढी कसली घाई होती त्यांना? हत्यार टाकायचे, शत्रूसमोर मान झुकवायचे. मोगली वेढा क्षणाक्षणाला जवळ येत होता. पण हे काय दौड कमी करायची सोडून अजून जोमाने दौडत होते. मोगली सैन्य आता काही अंतरावर होते आणि अचानक मुरारबाजी आणि मावळ्यांच्या समशेरी तळपल्या. पहिला तडाखा असा पडला, काही गनीम कापले गेले आणि आता तर त्या सर्वांनी दिलेरखानाकडे मुसंडी मारली. जो कोणी मध्ये येईल तो कापला जात होता. मुरारबाजी तांडव करत होता. त्याचे शौर्य पाहून दिलेर खान बोलला, ए सुरमा, हमारी तरफ आ जा. तुझे मनसब देता हूं. पण ऐकेल तो राजांचा मावळा कसला. शेवटी कंठात लागलेल्या बाणाने किल्लेदार मुरारबाजी सह्याद्रीत पुरंदरच्या पायथ्याशी विलीन झाले. राजांना ते पाहवत नव्हते. एक वेळ गड किल्ले पुन्हा उभे करता येतील, पण ही माणसे कशी उभी करणार? 4 लाख होनाचा मुलूक आणि 23 किल्ले राजांनी मोगलांना दिले आणि तहानुसार राजांना आणि युवराज संभाजीराजांना आग्र्याला बादशहाला मुजरा करायला जायचे होते. स्वराज्याचे धनी एकदा गेले तर औरंग्या सोडणार नाही, असा ज्याने स्वतःच्या सख्या भावांना अतिशय क्रूरपणे मारले. बाप मरत नाही म्हणून त्याच्या सर्वांगाला विष चोपडले. तो माफी देईल आणि दिली तरी ती राजे स्वीकारतील का? उभा राजगड चिंतेत पडला. स्वराज्यावर हा घाला होता. आता साक्षात काळी काळाशी 2 हात करायचे होते. राजांनी 250 ते 300 खाशी माणसे निवडली. अट फक्त एकच,
वेळ पडली तर साक्षात औरंगजेबावर पण तलवार टाकायला पुढे पाठी पाहायचे नाही. बहिर्जीचे नजरबाज सुद्धा दिल्ली आणि आग्र्यात पोहोचले होते. मराठी मुलखातील किती कुटुंबे आहेत, कुठे पहारा कमी असतो, कुठे चोरवाटा आहेत, कधी पहारे बदलले जातात. एक ना अनेक ठिकाणी राजांचे डोळे बघू लागले आणि साऱ्या खबरा राजांना आणि बहिर्जींना मिळू लागल्या. मध्येच ते अवई उठून देत. राजे दिल्लीला पोहोचले. आता खुद्द औरंगजेबाशी बोलत आहेत. आता इथे आहोत, आता तिथे आहोत. बहिर्जींनी खास 40 जण नजरबाज वेगळे काढले होते, जे न थकता रोज शेकडो किलोमीटरची दौड मारतील, जेणेकरून स्वराज्यातील खबरा राजांना आणि राजांच्या खबरा राजगडावर 1 ते 2 दिवसाच्या अंतराने पोहोचतील. ससाणे, गरुड, कबुतरे यांच्यामार्फत पण गुप्त संदेश पाठवण्याची तयारी केली होती. खुद्द बहिर्जी राजांसोबत निघणार होता आणि राजे आणि खाशी मंडळी निघाली. बादशहाच्या वाढदिवसा दिवशी भेट पक्की करण्यात आली. दरमजल करीत प्रवास चालला होता आणि जिथे जिथे थांबता येते तिथे तिथे बहिर्जी आपली माणसे पेरून ठेवत. फार धोका होता. खुद्द बादशहाने आदेश दिले होते, काही कमी पडता कामा नये, राजपुत्राप्रमाणे बडदास्त ठेवा. त्यामुळे मोगली सैन्य हर कदम डोक्यावरच असायचे. जागोजागी दिलेरखानाने जाळलेली गावे, उद्ध्वस्त मंदिरे दिसत होती. राजे आतल्या आत पेटत होते. जगदंब कृपेने सही सलामत परत आलो तर नक्की बदला घ्यायचाच. सकाळी प्रवास आणि रात्री आराम असा प्रवास सुरू झाला होता. शंभूराजे दमले होते. शामियान्यात गाढ झोपले होते. मध्ये जाग आली तेव्हा राजे आणि बहिर्जी काहीतरी सल्लामसलत करण्यात गढून गेले होते. मध्येच दोघेही आकाशात पाहत होते आणि काहीतरी नोंदी करत होते. न राहून शंभूराजे त्यांना सामील झाले आणि तिघेही तारे वाचण्यात गुंग झाले. मजल दर मजल करीत राजे आणि सारा लवाजमा आग्रा शहराजवळ पोहोचला. तारीख होती 11 मे 1666. मिर्झा राजे जयसिंग यांचा मुलगा रामसिंग याच्याकडे राजांची सर्व जबाबदारी सोपवण्यात आली होती. 12 मे 1666 औरंगजेबाचा वाढदिवस होता. आधी ठरवल्याप्रमाणे रामसिंह राजांना येऊन भेटणार होता, पण रामसिंहाकडे ऐन वेळेला औरंगजेबाने दुसरे काम सोपवले आणि रामसिंहाने आपला मुन्शी गिरीधरलाल याला राजांचे स्वागत करण्यासाठी पाठवले. आपल्या स्वागतासाठी एक साधा कारकून यावा हे महाराजांना खटकलं आणि पुढे त्यांची आणि रामसिंह याची चुकामुक झाली. का करवली गेली? औरंगजेबानेच तो. राजांचा बसता उठता त्याला अपमान करायचा होता, पण राजे सुद्धा आपल्या स्वराज्यासाठी सर्व काही सहन करत होते आणि त्याची अशी इच्छा असावी. राजे आणि शंभूराजे मुद्दामून उशिरा दरबारात यावेत का तर साऱ्या दरबाराला आणि दुनियेला पाहू दे हा शिवा आणि सह्याद्री या औरंगजेबासमोर कसे झुकले. सर्व दुनियेत चर्चा होऊ दे हा बुलंद पत्थराचा राजगड या लाल किल्ल्यासमोर झुकला. राजांना घेऊन मुन्शी गिरधरलाल जेव्हा लाल किल्ल्यासमोर पोहोचला तेव्हा टळटळीत दुपार झाली होती. राजे किल्ल्यात प्रवेश करणार तेवढ्यात मिर्झा राजे जयसिंग यांचा मुलगा रामसिंह धावतच आला आणि झालेल्या प्रकारची क्षमा मागू लागला. आगत स्वागत करून राजे किल्ल्याच्या दरवाजातून आत प्रवेश करणार इतक्यात तिथल्या सैनिकांनी राजांना आणि त्यांच्या माणसांकडून सर्व शस्त्रास्त्रे काढून घेतली. औरंगजेबाच्या एका शिपायाने साक्षात भवानी तलवारीला हात घालावा. राजांच्या मस्तकावरील एकूण एक शीर फुगून गेली. पण झालेला प्रकार लक्षात घेऊन रामसिंहाने तो एक रिवाज असल्याचे सांगून राजांना शांत केले. राजे जिथे औरंगजेब बसला होता तिथे आले. कंदहार पासून कन्याकुमारीपर्यंत पसरलेले मोगली साम्राज्याचा आब त्याला राजांना दाखवायचा होता. राजे दरबारात प्रवेश करते झाले आणि सर्व दरबाराला मोठ्या आवाजात सूचित करण्यात आले, दख्खन के जमीनदार शिवाजी भोसले तशरीफ ला रे है, होशियार. आणि आपसूक सर्वांच्या नजरा राजांकडे वळल्या. सावळे रूप, आदमासे 5 ते 5.5 उंची, कपाळावर उभे शिवगंध, तेजस्वी डोळे, चालण्यात एक प्रकारचा आब. दरबारात दबके आवाजात कुजबूज चालू झाली. यही है वो शिवाजी जिसने अलमपनाह औरंगजेब की नींद उडा रखी है. क्या है ये शिवा? पडद्याच्या आडून पण मोगली स्त्रियांची वाढलेली लगबग औरंगजेबाच्या नजरेतून सुटली नाही. औरंगजेबाने आपला जपमाळ असलेला उजवा हात वर केला तसा दरबार शांत झाला. औरंगजेबासमोर येऊन राजांनी आणि शंभूराजांनी 3 वेळा कुर्निसाद बजावला.
पण औरंगजेबाने जराही लक्ष दिले नाही. राजांनी आणि शंभूराजांनी दरबारी रीतिरिवाजांप्रमाणे औरंगजेबाला वाढदिवसानिमित्त आणलेला नजराणा पेश केला आणि तिथे त्याच्याकडे बघितल्या न बघितल्यासारखे करून रामसिंहला सांगितले, इन्हें अपने जगह पर खडा कर दो. तेव्हा राजांना 5000 मनसबदारांच्या रांगेत उभे केले गेले आणि नंतर बादशहाने एकामागोमाग एक अशा 4 बड्या दरबाऱ्यांना मानाची खिलत आहेर सुपूर्द केला. राजांना मात्र त्याने मुद्दामून वगळले आणि तेवढ्यात राजांची नजर आपल्या समोर असलेल्या जोधपूरचा जसवंतसिंहाकडे गेली आणि तेवढ्यात तळपायाची आग मस्तकात गेली. वीज पडून सह्याद्रीचा अभेद्य कडा प्रचंड गडगडाट करत कोसळावा तसे महाराज गरजले, रामसिंह, ये हमारे सामने कौन खडा है? झालेल्या प्रकाराने रामसिंह पुरता गोंधळून गेला होता. तो धावतच राजांकडे आला आणि अदबीने बोलू लागला, ये जोधपूर के महाराजा जसवंत सिंह. पण रामसिंहाचे बोलणे मध्ये तोडत राजे मोठ्या आवाजात बोलले, ये वही है ना जिसने हमारे जाबाज सिपाहियों को पीठ दिखाई थी. ये भगौड़ा आज हमारे सामने खड़ा है. इसके पीठ पर आज भी मेरे जाबाज सिपाहियों की शमशेर की जख्म दिखाई देंगे और ये हमें किधर खड़ा किया है? इतना रुतबा तो हमारे शंभूराजे रखते हैं. औरंगजेब शांतपणे पाहत होता. त्याने आपल्या सरदाराला विचारले, क्या हुआ? कौन बदसलूकी कर रहा है? सरदार बोला, कुछ नहीं आलमगीर, दक्कन के जमींदार शिवाजी भोसले उनको दी गई खिल्लत से नाखुश है. ठीक है, उनको खिल्लत अदा कर दो. औरंगजेब शांतपणे बोला. औरंगजेबाने जपमाळ असलेला उजवा हात खिल्लतीला लावला आणि ती खिल्लत घेऊन एक मोगली सैनिक राजांसमोर उभा राहिला आणि कोणालाही काही कळायच्या आत ते खिल्लतीचे ताट भर दरबारात औरंगजेबासमोर उघडले गेले. ये खिल्लत, ऐसी खिल्लत तो हम अपने सरदारों को रोज दक्कन में अदा करते हैं और हम जमींदार नहीं, दक्कन के राजा है. एवढे बोलून राजे औरंगजेबाला पाठ करून रागारागात बाहेर पडले. हे पाहून सगळे शाही सरदार अत्यंत बेचैन झाले होते. बादशाह मात्र शांतपणे समोरचा आरडाओरडा ऐकत होता. औरंगजेबाला पाठ करावी, त्याची खिल्लत भर दरबारात उडवून लावावी, तेही त्याच्या वाढदिवसा दिवशी, जिथे फक्त औरंगजेबाच्या एका नजरेने शांतता पसरते तिथे त्याचा अपमान, सर्वांदेखत अपमान. आणि औरंगजेब शांत होता नाही, तो शांत नव्हता, तो सुडाने पेटून उठला होता. ज्या हेतूने मिर्झा राजांनी हे शिव औरंगजेब भेटीचे महाकठीण राजकारण जुळवून आणले होते, त्या औरंगजेबाने सुरुंगच लावला. आपल्या वाढदिवसा दिवशी अनेक देशी परदेशी पाहुणे, वकील, सरदार आणि त्यातल्या त्यात महत्वाचे म्हणजे पार्शियन अर्थात इराणचा बादशहा शाह अब्बास दुसरा यानेही औरंगजेबाचे अभिनंदन करण्यासाठी आपल्या दरबारातील कवी, सरदार, वकील यांना पाठवले होते. आणि त्यांच्या समोरच इतर लोक माना झुकून उभे असताना हा असा मस्तवालपणा कोण दाखवणार? इराणचे भल्या मोठ्या साम्राज्याच्या सर्व मुसलमान जगतात याआधी वरचष्मा होता. औरंगजेबासारखे अनेक राजे त्यांच्या दरबारात माना झुकवून उभे असत. इराणचा बादशहा शाह अब्बास दुसरा याने आधी एक खरमरीत पत्र लिहून औरंगजेबाला खडे बोल सुनावले होते. निमित्त होते औरंगजेब तेव्हा आपल्या वडिलांना आणि सख्या बंधूंना आणि पुतण्यांना मारून मयूर सिंहासनवर बसला. इराणचा बादशहा शाह अब्बास दुसरा याने आपले काही प्रतिनिधी आणि खलिता औरंगजेबाचे अभिनंदन करायला पाठवले होते. औरंगजेबानेही त्यांची विशेष दखल घेतली होती आणि त्यांना परत पाठवताना खूप मान सन्मान दिला होता. बादशहाच्या खलित्याला उत्तर देताना आपण हे दिल्लीचे मयूर सिंहासन कसे काबीज केले असे वर्णन होते आणि त्यात स्वतःला आलमगीर म्हणजे जगज्जेता अशी पदवी लावली होती. त्या खलित्याला उत्तर देताना बादशहा शाह अब्बास दुसरा याने उत्तर पाठवले होते, तुम्ही स्वतःला आलमगीर ही उपाधी लावून घेता. जगाचे सोडा, आधी हिंदुस्थानातील तो काफिर शिवाजी तुम्हाला त्रास देतो आहे. त्याने तुमची मोगलांची अनेक गावे बंदरे लुटली आहेत, अनेक सरदार सैनिक यांना मारले आहे. त्याला पाहून अजूनही काही उठाव होतील, कोणीही मग इस्लाम विरुद्ध उभे राहील. याचे एवढेसे चिमटी एवढे राज्य धुळीत मिळवायला कितीसा असा वेळ लागतोय. आज ना उद्या तो तुम्हाला नक्कीच टक्कर देईल आणि हे मोगली साम्राज्य मातीमोल होईल. तुम्ही हुमायूनचे वारस, त्यांनाही आम्ही पूर्वी सिंहासन काबीज करायला मदत केली होती, हे तुम्ही निश्चित जाणून असाल.
आताही मुघल साम्राज्य तुमच्या अकार्यक्षमतेमुळे अडचणीत आहे, म्हणून आमच्या प्रचंड सैन्यानिशी खुद्द हिंदुस्थानात यावे आणि शिवाचा नायनाट करून तुम्हाला भेटावे व गोंधळ नाहीसा करावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. आणि मग मी तुम्हाला सांगेन आलमगीर म्हणजे काय असतो. उघड उघड धमकी होती. आणि आता हा असा अपमान काय वाटेल शहाला. उद्या त्याने जर आक्रमण केले तर कितीसा वेळ लागेल मुघली साम्राज्य मोडायला. काही करून शिवाजीला संपवायचे असा विचार. अपमान झालेला आलमगीर आपली जपमाळ ओढत ओढत आपल्या शयनगृहाकडे निघून गेला. जाताना दरबार बरखास्त करायची ही त्याला आठवण राहिली नाही. झाल्या प्रकाराने राजे शंभूराजे आणि आपले इतर मान्यवर सरदार काही काळ भांबावले होते. लाल किल्ल्यात न थांबता तडक रामसिंहच्या हवेलीच्या दिशेने निघून आले. राजांचा आणि इतर सरदारांचा शामियाना रामसिंहाच्या हवेलीच्या मोकळ्या जागेत उभारला होता. ज्यायोगे राजे रामसिंहच्या नजरेसमोर आणि कडव्या राजपुतांच्या पहाऱ्यात सुरक्षित राहतील. राजे बसेल ना बसेल तोच रामसिंह धावतच आला. राजन, ये क्या कर दिया आपने? आलमगीर को खपा कर दिया. राजे तड़कले. रामसिंह, हमने और आपके आलमगीर ने जो हमें इज्जत बख्शी उसके बारे में कुछ नहीं कहेंगे आप. राजांच्या अशा बोलण्याने रामसिंह पण शांत बसला. काही काळ शामियान्यात तणावपूर्ण शांतता होती. रामसिंह राजांना विनवणीच्या स्वरात सांगू लागला, राजन, माफ कीजिए पर आपकी जान को खतरा है और ये आपके युवराज आलमगीर किसको नहीं बख्शेंगे. राजन, अपने बारे में ना सही अपनी माँ साहेब उनके बारे में तो सोचिए. क्षणार्धात राजांच्या नजरेसमोर आपली वाट पाहत असलेल्या माँ साहेब आल्या. अजरस्र हातांनी आपल्याला मिठीत घेण्यासाठी उभा असलेला सह्याद्री आठवला. राजगड, तोरणा, प्रतापगड आणि आपल्यासाठी जीव देण्यासाठी तयार असलेली प्रजा आठवली. 2 अस्व राजांच्या गालावर उघळून गेली. नाही, असे रडता कामा नये. शंभूबाळ, माँसाहेब आणि ह्या 12 मावळातील आपल्या प्रजेसाठी आपल्याला जगावेच लागेल. राजा आता बरेच शांत झाले होते. ते रामसिंहला बोलले, कुंवर, गलती तो हमसे भी हुई है. हम माफी चाहते हैं. अभी आप ही माफी दिला दीजिए. कुछ कीजिए. हम अभी आलमगीर के पास कौन सा मुंह लेके जाएंगे. रामसिंह पण विचारात पडला. आता राजांना औरंगजेबासमोर घेऊन गेलो तर औरंगजेब नक्की रागवेल. हम देखते हैं हम क्या कर सकते हैं. असे बोलून उद्या औरंगजेबासमोर आपले गाऱ्हाणे मांडो असा विचार करून तो शामियान्याच्या बाहेर आला आणि आपल्या राजपूत सैनिकांचा बंदोबस्त अजून राजांभोवती वाढवला. रात्रीच्या प्रहरी राजांच्या शामियान्यात शंभूराजे, बहरजी नाईक, हिरोजी फरजंद, निराजी रावजी, रघुनाथपंत कोरडे, त्र्यंबकपंत डबीर, तानाजी मालुसरे, एसाजी कंक अशी खाशी मंडळी जमली होती. मदारी मेहतर पलंगावर चिंतेत बसलेल्या राजांचे पाय दाबत होता. वातावरणात एक प्रकारची भीती दाटून आली होती. केलेल्या अपमानाची खबर पूर्ण आग्रा शहरात पसरली होती. अजूनही कोणाच्याही डोळ्याला झोप. रात्रीचा 4था प्रहर जेमतेम सुरू झाला होता आणि एकाकी रामसिंहाच्या हवेलीबाहेर गडबड उडाली होती. शामियान्यातून सर्व आपल्या तलवारी उपसून बाहेर धावले. रामसिंह पण हवेलीबाहेर धावतच आला. पण तोपर्यंत मोगली 5 ते 10 हजाराच्या सेनेने रामसिंहच्या हवेलीभोवती बादशहाने आपला पोलादी पंजा आवळायला सुरुवात केली होती. आणि थोड्या वेळाने एक मोगली सरदाराची पावले राजांच्या शामियान्याच्या दिशेने वळली होती. धीमी पावले टाकत आणि आपल्याच गुरमीत चालत फौलाद खान राजांच्या समोर गेला. आदाब हुजूर, मैं फौलाद खान आलमगीर का नेक बंदा आज से आपकी हिफाजत में करूंगा. आणि बाकी सरदारांकडे न पाहताच पोलाद खान तसाच पाठी वळला. बाहेर आता मोठी गडबड उडाली होती. फौलाद खानाची छावणी रामसिंहाच्या हवेलीबाहेर लागत होती. रामसिंह फौलाद खानाची ही कृती बघून चवताळला. पण रामसिंहाला पाहताच फौलाद खान बोलला, हुजूर, हम तो आलमगीर के हुक्म की तालीम कर रहे हैं. हे ते ऐकून रामसिंह पण चपापला. आता रामसिंहला जाणवले होते की परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. औरंगजेब आता कोणाचेही ऐकणार नव्हता. सारी रात्र राजांनी जागूनच काढली. 2 ते 3 दिवस राजांच्या शामियान्यात काहीही हालचाल दिसली नाही. सर्व कसे शांत शांत होते. रामसिंह मात्र राजांना काय हवे नको ते पाहत होता. राजांनी रामसिंहातर्फे औरंगजेबाशी पत्रव्यवहार करून पाहिला, पण व्यर्थ. औरंगजेबाने सुनावले होते,
जे काही किल्ले द्यायचे ते इथेच बसून द्यावेत. मिर्झाराजे आता पण दख्खनमध्येच आहेत. आमच्या वतीने ते किल्ले ताब्यात घेतील. काही दिवसांनी राजांनी अजून एक खलिता पाठवला की मला काशी यात्रेस जाण्याची परवानगी द्यावी. औरंगजेबाने उत्तर पाठवले, संन्यास हवा असेल तर तो इथे राहूनही घेता येईल. मी अलाहाबादच्या किल्ल्यात चांगली व्यवस्था करून देतो. सर्वांना माहिती होते की औरंगजेब अलाहाबादच्या किल्ल्यात आपल्या राजकीय कैद्यांना ठेवत असे आणि छळ करून मारत असे. काही दिवसांनी रामसिंहाच्या मार्फत औरंगजेबाने राजांना भेटीला येण्याचा निरोप पाठवला. आता आली का पंचायत. जाणून बुजून कोण जाईल त्या कळीकळाकडे. राजांनी रामसिंहाच्या मार्फत औरंगजेबाला निरोप पाठवला. त्या दिवशी जे काही झाले त्यासाठी आम्ही दिलगीर आहोत. रागाच्या भरात बादशहाला आम्ही बोलून गेलो आणि आता आम्ही कोणत्या तोंडाने सामोरे जावे. तेव्हा आमचे युवराज आणि काही सरदार नक्की आपल्या दरबारात मुजऱ्याला हजर राहतील आणि त्या सरदारात आपले बहिर्जी नाईक असणार हे उघड होते. चांगली संधी आली होती आता. लगोलग रामसिंहाने तो निरोप औरंगजेबाकडे पोहोचवला. दुसऱ्या दिवसापासून शंभूराजे आणि इतर सरदार बादशहाकडे मुजऱ्यासाठी जाऊ लागले. जाता येता शंभूराजे नेहमी दुसऱ्या मार्गाने येत जात असत, जेणेकरून आसपासच्या वाटा आणि चोर वाटा नजरेखाली याव्यात. कधी कधी बहिर्जी नाईक मोगली सैनिकाची नजर चुकवून लांबचा पल्ला मारून येत असत. कधी औषध आणायला जात, कधी जिन्नस आणायला जात. रोज वेगवेगळी कारणे असायची. पण किती दिवस असे चालणार. काहीतरी नक्की करायला हवे आता. पोलादखानाच्या रूपाने औरंगजेबाने राजांच्या भोवती फास आवळायला सुरुवात केली होती. दिवसागणिक पहारा अजून कडक होत होता. पण मिर्झाराजे यांनी शब्द दिल्यामुळे औरंगजेबाला शेवटचा निर्णय घेता येत नव्हता. कारण राजपूत म्हणजे प्राण जाय पर वचन न जाय. न जाणे उद्या तेच आपल्या विरुद्ध उठले तर करणार काय. पण औरंगजेबाचा तो तिढा आता सुटणार होता. राजे स्वतः रामसिंहाच्या भेटीला आले होते. रामसिंह तर गडबडून गेला होता. राजांनी आपल्या सरदारांना बाहेरच थांबवले. आतमध्ये फक्त राजे आणि रामसिंह दोघेच होते. राजांनी सरळ सरळ रामसिंहाला सांगितले, तुम्ही औरंगजेबाला दिलेला जामीन कतबा काढून घ्या आणि आमच्या जबाबदारीतून मुक्त व्हा. रामसिंहाला समजेनाच काय चूक झाली ती. तो राजांकडे अगदी गयावया करू लागला. राजन, कोई भूल हो गई हो तो माफ कर दो हमें. पण त्याला कसे सांगणार. रे बाबा, आम्ही निघू पण तू सापडशील याचे काय. मग औरंग्या काय करील तुझे. शेवटी किती समजवल्यावर रामसिंह तयार झाला. राजे रामसिंहाच्या भेटीवरून आपल्या शामियान्यात आले आणि अचानक चक्कर येऊन त्यांचा तोल गेला. रामसिंह आता काळजीत पडला होता. रामसिंहाने दुसऱ्या दिवशी जाऊन राजांची अर्जी औरंगजेबाकडे पेश केली. औरंगजेबाला ही तेच हवे होते. त्याने लगोलग रामसिंहलाही राजांच्या जबाबदारीतून मुक्त केले आणि कुत्सितपणे हसत रामसिंहला सांगितले, कुंवर जाओ, राजाजी को बोल दो आलमगीर आप पर मेहरबान है. आपको कुछ दिनों में काबुल की मोहीम पे भेजा जाएगा. रामसिंह खुश झाला. किती मोठी गोष्ट होती. एखादी मोहीम मिळते आहे राजांना. धावतच रामसिंह राजांच्या शामियान्याकडे गेला. खुश खबर घेऊन. बघतो तर काय, राजे शांतपणे आपल्या पलंगावर शांत पडले होते. जागरण झाल्यामुळे डोळे जडावले होते. रामसिंहाने राजांना विचारले, क्यों राजाजी, आज आपकी तबीयत कुछ नासाज लग रही है. राजांनीही पडल्या पडल्या उत्तर दिले, हाँ कुंवर, कल से तबीयत कुछ खराब है. आगरे की हवा कुछ गर्म है. त्यावर रामसिंह बोलला, राजाजी, अभी आराम फरमाने का वक्त नहीं है. आलमगीर आप पर मेहरबान है. आपको जल्दी ही काबुल की मोहीम पे भेजा जाएगा. हे ऐकून राजांची खाशी मंडळी अजूनच चिंतेत पडली. राजांनी सूचकपणे बहिर्जीकडे पाहिले. बहिर्जीही उमगले. आता इथून निसटायला हवे. आलमगीर, राजाजी की तबीयत कुछ दिनों से ठीक नहीं है, नहीं तो वो खुद आपको कुर्निसात फरमाने चले आते. रामसिंह आजीजीने औरंगजेबाला सांगत होता. औरंगजेबाने विचार केला, आज नहीं तो कल मारेंगे. ठीक है, राजाजी की खिदमत में कोई कसूर मत करना. राजांची प्रकृती दिवसेंदिवस बिघडत चाललेली होती. राजांच्या भोवताली असलेले खाशी मंडळीच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. नायकांची धावपळ वाढली होती. राजांचा उग्र स्वभावही आता हळूहळू बदलत चालला होता. सकाळ संध्याकाळ मोकळ्या हवेत फेऱ्या मारणे,
पहाऱ्यावर असलेल्या शिपायांची विचारपूस करणे, त्यांना काही काही उपहार देणे चालूच होते. प्रकृती सुधारते आहे असे वाटत असताना राजांचे बोलणे फिरणे हळूहळू कमी होत चालले होते. त्यातच राजांनी सर्वांना निघून जाण्यास सांगितले. तसा आदेश दिला. 4 ते 5 मंडळीशिवाय कोणी नको. औरंगजेबालाही तेच हवे होते. त्याने सर्वांना अगदी लगोलग परवानगी देऊन टाकली. काही दिवसांनी ती मंडळी गेली सुद्धा. फक्त शंभूराजे, बहिर्जी नाईक, हिरोजी फर्जंद आणि तानाजी मालुसरे आता राजे काही बाहेर येत नव्हते. राजांचे जेवणाचे ताटही जसेच्या तसे परत जात होते. राजांची खाशी मंडळी हर तऱ्हेचे उपाय करून पाहत होते. कोणीतरी उपाय सुचवला. गोरगरिबात दानधर्म करावा किंवा बादशहाच्या परवानगीने राजांना बरे वाटावे म्हणून भजन कीर्तनाचे पाठ रोजच्या रोज चालू करावेत. परत परवानगीची जबाबदारी येऊन पडली रामसिंहावर. औरंगजेबानेही पटकन संमती देऊन टाकली. आता राजांच्या मुक्कामस्थळी गर्दी वाढत होती. मिठाईचे जाणारे पेटारे अगदी कडक तपासणी करून आत जात होते. भजन कीर्तनासाठी येणाऱ्या लोकांची वर्दळ वाढत होती. फकीर साधू किती येत होते, किती जात होते. असे कितीतरी दिवस चालू होते. शिपायांना रोजचे येणारे फकीर साधू यांची सवय झाली होती. पहाऱ्यात एक प्रकारचा शिथिलपणा येत चालला होता. औरंगजेब आता निर्धास्त होता. सह्याद्री, शिवाजी हे प्रकरण संपल्यातच जमा होते. रामसिंह अगदी न चुकता रोज राजांची चौकशी करायला येत होता. आजही आला होता. राजाजी, परसों आलमगीर 3 दिनों के लिए शिकार पर जा रहे हैं. चाहिए तो आप भी चल सकते हैं. आपको थोड़ा सुकून मिलेगा और चिंता करने की कोई बात नहीं. हम भी रहेंगे आपके साथ. एवढे शब्द ऐकताच बहिर्जी आणि राजांच्या चेहऱ्यावर हसू आले आणि बोलले, नाही कुंवरजी, आप जाइए. हमारा जो होना है वो इधर ही हो जाएगा. बाहेर जाणारे पेटारे, वाहून नेणारे भोई, फकीर साधू यांची आता पहिल्यासारखी तपासणी होत नव्हती. बादशाह आता काही दिवस नसल्याने सर्व निर्धास्त होते. राजांची माणसे सर्व निघून गेली होती. खरंच निघून गेली होती का? मग रोज रोज येणारे फकीर आणि साधू कोण होते? आणि तो दिवस उजाडला. राजांच्या तंबूत खूप शांतता होती. पहाऱ्यावरचे शिपाई येऊन चौकशी करून गेले, पण राजे अगदी डोक्यावर चादर घेऊन निपचित पडले होते. सकाळचे पेटारे निघाले. पेटारे निघत होते. काही वेळाने हिरोजी फर्जंद आणि बहिर्जी नाईक पहारे बदलत असताना औषध घेऊन येण्याच्या बहाण्याने बाहेर पडले. जाता जाता शिपायांना सांगून गेले, राजाजी अभी नींद में है, हम थोडी देर में आते हैं. आता वाट बघा आमचे. असे मनातल्या मनात बोलून ते आपल्या वाटेला लागले. शिपायांना पण काही संशय आला नाही. रात्र उलटून गेली. शिपाई पण जरा सुस्तावले होते. सकाळ झाली तरी तंबूत काही हालचाल जाणवत नव्हती. आता मात्र सर्व शिपायांचा धीर सुटला. औषध आणायला गेलेली मंडळी पण काही परत आली नव्हती. फौलाद खान धावतच आला. तंबूत पलंगावर फक्त राजेच निपचित पहुडले होते. ते पाहून फौलाद खान थोडा शांत झाला. पलंगाजवळ येऊन बोलला, राजाजी उठिये, देखिये सूरज निकल आया है. पण काहीच हालचाल नव्हती. रागात येऊन फौलाद खानने चादर खेचून काढली आणि त्याची दातखीळ बसली. पलंगावर गाद्या, तक्के, लोड याशिवाय काहीही नव्हते. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारांमध्ये तसेच नातेवाईकांमध्ये नक्की शेअर करा. धन्यवाद. लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.